मीचं ते कसं बसं ठीक केलंय पण मी लावलेलं तिला पटलं नाही. ती म्हणाली घाण आहे हे. मग तिने बऱ्याच हो पण ठीक आहे. लोकांना आमच्या रीलचीच आठवण येते त्यामुळे सो अखेर फायनली नवी नवरी आलेली आहे. झालं आता म्हणजे सगळं झालं, सेटल डाऊन झाली सध्या पूर्ण. झाले आता छान मस्त नवी नाही राहिल्या. झालं सगळं पूर्ण सेटल डाऊन, सगळं घर वगैरे सगळं रुटीन लागलं. एकदम एकदम व्यवस्थित लागलं. रील नॉनस्टॉप करतात म्हणजे मॅडमनी पार्टनरच चेंज केलं आपलं. हो पण ठीक आहे. लोकांना आमच्या रीलचीच आठवण येते त्यामुळे ती कष्ट घे बहिणीबरोबरच आनंद पाहणार आहे. ती कष्ट घे म्हणून मी बरोबर रील करते ना, आणि ती ज्या पद्धतीने तुला ओरडते आणि तुझं प्रत्येक वेळी पोपट करते ते आम्हाला पाहायला खूप जास्त आवडतं. पोपट पाहायला आवडतो बेसिकली, त्याच्यामुळे जास्त आनंद होतो. मी काय मिस करते नाही आहे. अपलोड करायला वेळ नाही आहे सध्या, असं झालं आहे आमचं. भांडणं वगैरे नॉनस्टॉप चालू असतात. त्याला लग्नाची बाउंड्री नसते ना. आज काही विषय होता भांडणाचा. लायनर गौतमीचं ते कसं बसं ठीक केलंय पण मी लावलेलं तिला पटलं नाही. ती म्हणाली घाण आहे हे. मग तिने बऱ्याच गोष्टी केल्या. आधी वाईट केलं, मग ते नीट केलं. ते नीट ओके, तिने ते नीट केलं. त्याबद्दल आम्ही लवकरच काही अपडेट्स देऊ. पण ना म्हणजे आता झालं लग्न, आता तरी स्वतःची जबाबदारी घ्यायला शिकलं. ती घेते पण आता ती छान शहाणी मुलगी झाली आहे लग्नानंतर, आणि त्यामुळे व्हेरी प्राऊड ऑफ हर. बरं वाटलं मला ऐकून. थँक्यू सो मच. का कशा पद्धतीने पाहताय पूर्ण अवॉर्ड फंक्शनकडे? मी खूप एक्सायटेड आहोत कारण यावर्षी खूप चांगले चित्रपट आले. पॅम्पलेट आणि बाळवी हा आमचा त्यातला खूप लाडका चित्रपट आहे. 2 लाडके चित्रपट आहेत. तर ते मला आवडेल जर का पॅम्पलेट जिंकलं तर. जणांचे परफॉर्मन्स तुझा देखील आहे, पण मला सांग परफॉर्मन्स म्हणजे अवॉर्ड फंक्शन म्हटलं की कोणाच्या परफॉर्मन्सची सगळ्यात जास्त वाट बघता आणि आवर्जून आवडतो परफॉर्मन्स बघायला? सगळ्यांचे कोणी बघते. मी गौतमीच्या परफॉर्मन्सची वाट बघते. प्रमोशन करा ना एकमेकीचं. थँक्यू सो मच. तिला बॉलचा टाकला तर छकडा मारणारच आम्ही. थँक्यू सो मच.